पावसाळा आणि भजी खायची क्रेविंग, तर चला सुरू करूयात आजच्या आपल्या रेसिपीला। आज मी दोन प्रकारची भजी दाखवणार आहे। तर इथे मी कांदा घेतलेला आहे, असा लांब लांब चिरलेला आहे कांदा, आणि इथे दोन मिरची घेतलेली आहे मी, त्याला मधून चीर मारलेली आहे। त्यात आता आपण मीठ घालूया आणि त्याला असं मिक्स करून साईडला ठेवून देऊया। आता जे कांदा भजी करणार आहोत त्यामध्ये मी मसाले घेतलेले, लहान मुलांसाठी करणार आहे मी। तर इथे मी एक मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लाल तिखट अगदी पाव चमचा घेतलेला आहे, धने जिरे पूड, हे सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आधी व्यवस्थित। तर आपण त्यात हे बेसनाचं पीठ घालणार आहोत, एक चमचाभर तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे व्यवस्थित, पाणी न घालता असं पाणी घ्यायचं आहे हातावरती आणि हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। भजीचं जे आहे मिश्रण ते तयार झालेले आहेत। आता आपण भजी काढून घेऊया। बघा इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे आपलं। हातानेच भजी सोडूयात एक एक करून, म्हणजे आपले सोडून झालेले आहेत सगळे। त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत स्लो गॅसवरती। बघा हे झालेले आहेत, काढून घेऊयात आपण। याच पद्धतीने सगळे भजी आपण काढून घेऊया। मिरचीचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ आणि पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये। मी याचा घोल तयार करायचा आहे। मिरची घ्यायची, तिला असं डीप करायचं आहे पूर्ण आणि तेलात सोडून द्यायची। ती आपल्याला स्लो गॅसवरतीच फ्राय करायची, जेणेकरून ती छान क्रिस्पी होते। फ्राय करून आता आपण गॅस बंद करून घेऊया। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।